यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये राडा झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 2 गटांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। 58 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। पराभवाला खासदार संजय देशमुख जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नगर परिषद निवडणुकीदरम्यान पक्षातून हकालपट्टी झालेले विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी निवडणुकीतील पराभवास खासदार संजय देशमुख हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवलेला आहे। 58 पैकी एकही जागा शिवसेनेला जिंकता आली नाही। यामागे खासदार संजय देशमुख यांची निष्क्रिय भूमिका जबाबदार असल्याचा आरोप करत ढवळेंनी खासदार देशमुख यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं होतं। दरम्यान सत्काराच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते लाठ्या-काठ्या घेऊन पोहोचले। त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आल्यानं त्यांच्यात बाचाबाची झालेली आहे। धक्काबुक्कीसह तुफान राडाही झाला। शिवसैनिकांनी सत्काराचा हा कार्यक्रम उधळून लावला आणि यावेळी टेबलची तोडफोड करण्यात आली। शिवाय खासदारांचे बॅनरही काढून टाकण्यात आले। संजय देशमुख यांनी अभूतपूर्व यश मिळालं। त्यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे। त्यांनी खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांच्या या मेहनतीला फळ आलं म्हणून सत्कार घेणार होतो आम्ही। परंतु सत्कार मूर्तीकडे निरोप पडला। आम्ही तज्ञ मंडळी पाठवले, फोन केले, पण ते आले नाही आले। तर आता हे लोक आले, संप्रमुख, जिल्हा प्रमुख। त्यांना म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे सांगा, मला समजून सांगा। त्यांनी काही सांगितलं नाही, ते आतमध्ये गेले। मी माझ्या लोकांना सांगितलं आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहे, हे आपल्याच पक्षाचे आहे, काही वादविवाद करू नका, त्यांना जे करते करा। लोकशाहीमध्ये उपवासात्मक आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे। इथं खासदाराचा अपमान करायच्या हेतून इथं येणं, खासदाराचा कार्यक्रम ठेवला फोटो लावून। खरं तर त्याला अधिकार नाही। शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा फोटो लावायचा सुद्धा अधिकार नाही। शिवसेनेचं नाव घेतो, बाळासाहेबांचं नाव घेतो आणि स्वतःचं पोट भरतो। कार्यकर्त्याला शिवसेना स्टाईल दाखवायला इथं यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना आली होती। या ठिकाणी आम्हाला दिसलं की संतोष ढवळे यांनी त्याचे बेताल कार्यकर्ते इथं खासदार अपमान करणार आहे असं आम्हाला माहीत पडलं आणि शिवसेनेचा अपमान करणार आहे हे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करत होता। त्याला आज आम्ही त्याची जागा दाखवून दिलेली आहे।